सभापती महोदय, पहिला प्रश्न जो त्यांचा आहे तो त्यांनी 3 मुद्द्यांच्या बाबतीत समाधान व्यक्त केलं आहे, कारण अतिशय क्लिअर आकडेवारी आपण दिली आहे. त्यांचा मुद्दा एवढाच आहे की 5,500 म्हणजे 5,012 आणि मागची राहिलेली 400 अशी 5,412 अंदाजे 400 या अन्य कॉलेजेसमधल्या प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता दिली आणि अन्य कॉलेजमधल्या शिक्षकेतर ज्याची मान्यता नाही मिळाली अजून पण शिक्षक प्रयत्न चालला आहे, तर तशी तुम्ही इथेही देणार का? आणि त्याच्यात पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की त्याचा आकृतिबंध तयार करण्याची हालचाल नाही, तर ती हालचाल काय आहे ती सांगतो. आपण 23/12/2025च्या पत्रान्वये अशासकीय अनुदानित समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षकीय व शिक्षकेतर आकृतिबंधाचा प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे. सदर प्रस्तावाबाबत शासनपत्र दिनांक 20/1/2026 जानेवारीमध्ये अतिरिक्त मुद्द्यांची कुठलाही प्रस्ताव गेला की त्याच्या त्रुटी काढतात, तर त्या त्रुटी त्यांनी काढल्यानंतर ती पण म्हणजे अतिरिक्त मुद्द्यांची माहिती संचालक उच्च शिक्षण यांच्याकडून मागवण्यात आली असून सदर माहिती प्राप्त करून सुधारित आकृतिबंधाचा प्रस्ताव वित्त विभागात सादर करण्याचं नियोजित आहे. आता ह्या त्रुटी पूर्ण केल्यानंतर जो आपण प्रस्ताव पाठवू त्यात पुन्हा काहीतरी त्रुटी निघेल. फायनली ज्यावेळेला आकृतिबंधाला ते मान्यता देतील त्याच्यातून आपल्याला क्लिअर होईल की किती जागा आकृतिबंधाप्रमाणे रिकाम्या आहेत. मग आपण नव्याने त्याच्यासाठी जशी ही 5,012 आणि मागची 400 5,412 आहेत, ही तशी कमीच आहे ना संख्या सगळी. ते सगळी मिळून संख्या जी आहे त्याच्यामध्ये 821 प्राध्यापकांची आणि 881 शिक्षकेतर 1702 पदं अनुज्ञ आहेत. काय त्यात आणखी बदल होणार आहे? त्यातल्या 508 आणि 585 असं 1093 पदं भरलेलीच आहेत. मग भरायची किती राहिली? तर 609. म्हणजे एकसुद्धा जास्तच असतो, पण बाकीच्या कॉलेजेसमध्ये 11,000 रिकामी होती, मग आपण 5,000ची परवानगी मिळाली त्यामुळे कमी आहे, पण ही पण भरू, त्यालाही परवानगी मिळेल, पण त्याचा आकृतिबंध तयार करण्याचं काम चालू आहे. आता दुसरं आपण विचारलं आहे की 19 महाविद्यालयांना ग्रँटच नाही आहे, त्याचं काय करायचं? हा एक स्वतंत्र विषय आहे, कारण 2001 नंतरच्या कुठल्याही महाविद्यालयाला आपण त्यांनी एका अर्थाने ॲफिडेविट म्हणा शपथेवर पत्र दिल्याशिवाय किंवा आम्हाला अनुदान नको आपण परवानगीच दिलेली नाही. 2001 नंतर कोणालाच परवानगी दिली नाही. नॉट आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग कशाला दिलेली नाही. त्यामुळे मग तो एकूणच विषय आहे आणि त्याचा आम्ही काही प्रयत्न करतो आहे, तो वेगळा विषय आहे. पण आदिवासी भागातल्या कॉलेजेसना किंवा यातून बाहेर काढूया का, मग मुलींच्या बाहेर काढूया का, असं करत करत एक 400-500 कॉलेजेसचा किती भार येतो असा आम्ही प्रस्ताव तयार केला आहे. तर त्याच्यामध्ये ह्या 19 मधली त्या कॅटेगरीत गेली, अल्पसंख्याकांची किती, महिलांची किती, तर त्या प्रस्तावात एखाद्याच ते जाईल. आता तरी असा कोणताही विचार नाही, पण भरतीच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णय करतोच. विक्रम